नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये अंकगणित यामधील आपण संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी हा टॉपिक आपण बघत आहोत। आता आपण बघितलं प्रोबॅबिलिटी या टॉपिकवर पोलीस भरती असो की MPSCची कोणती परीक्षा असो, यामध्ये आपल्याला संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी या टॉपिकवर आपल्याला प्रश्न विचारलेले आलेले दिसून येतात। पण मी बघितलं तर या प्रोबॅबिलिटी या टॉपिकवरचे जे प्रश्न आहे हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे हे प्रश्न सोडवताना भरपूर वेळ लागतो, त्याचबरोबर हे प्रश्न काय होतात चुकतात। याचं कारण असं आहे तर संभाव्यता या टॉपिकची बेसिक कॉन्सेप्ट त्याचबरोबर याच्यावरच्या ज्या शॉर्टकट ट्रिक आहे या तुम्हाला माहिती नसेल तर प्रोबॅबिलिटी या टॉपिकवरचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला भरपूरसा वेळ लागणार। त्यासाठी बघितलं तर प्रोबॅबिलिटी या टॉपिकवर सुरुवातीला आपण एक फॉर्म्युला बघू आणि या फॉर्म्युल्यानुसार काय करू बेसिक कॉन्सेप्ट समजून घेऊ आणि मग नंतर ही कॉन्सेप्ट समजली तर तुम्ही याच्यावरचे शॉर्टकट ट्रिक यूज करून तुम्ही हे प्रश्न एकदम कमी वेळामध्ये सॉल्व्ह करू शकता। त्याचबरोबर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशा महत्त्वाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहणार। सुरुवातीला बघा संभाव्यता म्हणजे काय, तर बघा इच्छित शक्यता अपॉन एकूण शक्यता म्हणजे संभाव्यता। याचा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला बघितला तर काय म्हटलेला आहे इच्छित शक्यता भागीला काय म्हटलेलं आहे त्यांनी एकूण शक्यता। आता बघा सर्वात पहिला जो पॉईंट आहे की इच्छित शक्यता म्हणजे काय आणि एकूण शक्यता म्हणजे काय, त्यासाठी एक प्रश्न समजून घेऊ म्हणजे तुम्हाला पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर होणार। जसं बघा एका पिशवीमध्ये एकूण 6 लाल चेंडू आणि 4 हिरवे चेंडू आहे, त्यातून रँडमली 3 चेंडू बाहेर काढले आणि ते तिन्ही चेंडू लाल असण्याची संभाव्यता किती म्हणजे शक्यता किती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। म्हणजे ते तिन्ही पण चेंडू का असायला पाहिजे, लाल असायला पाहिजे, ही संभाव्यता विचारलेली आहे। म्हणजे प्रश्न समजून घेऊ की एका पिशवीमध्ये 6 लाल चेंडू आणि 4 हिरवे चेंडू आहे, म्हणजे एकूण चेंडू किती आपल्याकडं तर बघितलं तर 6 आणि 4 किती 10। पण ह्या 10 चेंडूपैकी किती चेंडू काढायचे आहे तर 3 चेंडू काढायचे आहे, म्हणजे किती चेंडू काढायचे आहे 3। पण तिन्ही पण काय म्हटलेलं आहे लाल असण्याची संभाव्यता किती। म्हणजे इच्छित शक्यता म्हणजे काय तर जी प्रश्नामध्ये दिलेली जी अट आहे ती का असणार बघितलं तर इच्छित शक्यता। म्हणजे प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की 3 लाल चेंडू पण तिन्ही पण कोणचे म्हटलेलं आहे तर लाल म्हटलेलं आहे, म्हणजे ही का झालेली आहे तर इच्छित शक्यता। म्हणजे आपल्याकडं बघितलं तर एकूण लाल चेंडू किती आहे 6 आहे, म्हणजे या 6 पैकी घेणार किती आपण बघितलं तर 3, ही झाली बघितलं तर इच्छित शक्यता। त्याचबरोबर एकूण शक्यता म्हणजे किती तर हे किती 6 आणि 4 म्हणजे किती झाले 10 आणि या 10 पैकी घेणार किती आपण 3। कारण बघितलं तर प्रोबॅबिलिटी कितीची आहे तर तिघाचीच आहे, म्हणजे 3 चेंडूची आहे। म्हणजे बघा इच्छित शक्यता म्हणजे काय तर प्रश्नामध्ये दिलेली अट आणि एकूण म्हणजे तर एकूणच गोष्टी असणार। म्हणजे इथं बघितलं तर एकूण बॉल किती होते चेंडू किती होते 6 आणि 4 किती 10, त्याच्यापैकी किती घेत होतो आपण तर 3, ही झालेली आहे बघितलं तर एकूण। मग आता दुसरी गोष्ट येते बघितलं हे सोडवायचं कसं, कारण बघितलं तर सोडवत असताना तुम्हाला भरपूरसा वेळ लागणार। मग हे वेळ कमी लागण्यासाठी तुम्हाला बघा काही शॉर्टकट ट्रिक माहिती असणं गरजेचं आहे, तेव्हाच कुठं हे प्रश्न आपले बरोबर येऊ शकते। बघा सॉल्व कसे करायचं, इथं बघा 6 पैकी किती आहे 3 आहे आणि इथं 10 पैकी 3 आहे, म्हणजे इथं 3 काय दोन्ही पण सारखे आहे, 3 काय दोन्ही पण सारखे आहे। मग अशा वेळेस काय करायचं या 6ला 3 वेळा उतरत्या क्रमात 6, 5, 4 आणि सर्व अंकांचा गुणाकार, त्याचबरोबर या 10ला 3 वेळा उतरत्या क्रमात 10, 9 आणि 8, म्हणजे हे आपल्याला जे येणार ते काय होणार सॉल्व होणार। म्हणजे बघा 2 गोष्टी समजून घेऊ, या अंशामध्ये बी 6 पैकी 3 होतं आणि छेदामध्ये सुद्धा 10 पैकी 3 होता, 3 होता, म्हणून या 6ला 3 वेळा उतरत्या क्रमात आणि 10ला
3 वेळा उतरत्या क्रमात. एक आणखी बघू. बघा, हे समजलं तर प्रश्न सोडवताना सोपी जाणार, नाही तर हे आपल्याला खूप वेळ लागणार. समजून घेऊ. सपोज फॉर एक्झाम्पल आपल्याकडं म्हटलं असतं 4 पैकी 2, त्याचबरोबर 6 पैकी 2 असं आपल्याला प्रश्नामध्ये असेल. तर बघा, 4 पैकी 2, 6 पैकी 2, इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे. तर या 6ला या 4ला 2 वेळा उतरत्या क्रमात 4, 3 आणि या 6ला 2 वेळा उतरत्या क्रमात 6 आणि 5. जे सॉल्व करू ते काय असणार, आपलं उत्तर असणार. एक आणखी कॉन्सेप्ट बघू. काळजीपूर्वक थोडंसं लक्ष द्या, म्हणजे प्रश्न तुमचा चुकणार नाही. प्रश्न चुकणार नाही. या कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर आपला प्रश्न चुकणार नाही. समजून घेऊ. आपल्याला म्हटलं असेल 6 पैकी 3 म्हटलं असेल, त्याचबरोबर बघितलं तर 8 पैकी 3 म्हटलं असेल, तर काय करू आपण, या 6ला 3 वेळा उतरत्या क्रमात 6, 5 आणि 4 आणि या 8ला 3 वेळा 8, 7 आणि 6. जे पण येणार ते आपलं आन्सर असणार. म्हणजे आता बघितलं तर एक गोष्ट इथं समजून घेणं गरजेचं आहे की इथं बघा, अंशामध्ये 4 पैकी 2 होतं, 6 पैकी 2. इथे पण 6 पैकी 3, 8 पैकी 3. म्हणजे अंशात आणि छेदात दोन्ही पण संख्या सारख्या असेल तर आपण या मेथडनी केलं. पण सारखे नसेल तेव्हा काय करू, त्याकडे लक्ष द्या. एक कॉन्सेप्ट समजली तर प्रश्न तुमचा चुकणार नाही. नाहीतर आपल्याला बघितलं तर प्रश्न सॉल्व कसा करायचा हेच माहिती नसेल तर प्रश्न तर आपला चुकणारच आहे किंवा त्या प्रश्नाला आपला वेळ लागणारच आहे. ते न लागण्यासाठीच तर आपण हे बघत आहोत. आपल्याला बघा, काळजीपूर्वक लक्ष द्या. 6 पैकी किती म्हटलं असेल, 3 म्हटलं असेल, त्याचबरोबर 8 पैकी किती म्हटलं असेल, 4. मग अशा वेळेस कसं सॉल्व करायचं त्याकडे लक्ष द्या. म्हणजे इथे बघितलं तर 6 पैकी 3 म्हटलं म्हणजे 6 पैकी 3 आहे, तर या 6ला 3 वेळा उतरत्या क्रमात लिहू, 6, 5 आणि 4. त्याचबरोबर या 3ला 1 पर्यंत लक्षात ठेवू, या 3ला 1 पर्यंत 3, 2 आणि 1. त्याचबरोबर बघितलं नेक्स्ट बघा, 8 पैकी 4 आहे, तर या 8ला 4 वेळा उतरत्या क्रमात 8, 7, 6 आणि हा किती 5. त्याचबरोबर बघितलं तर हे 4, 3, 2 आणि 1. जे आन्सर भेटणार ते आपलं उत्तर असणार. बघा, इथं 6 पैकी 3 होतं म्हणून या 6ला 3 वेळा आणि या 3ला 1 पर्यंत. 8 पैकी 4 होतं म्हणून 8ला 4 वेळा उतरत्या क्रमात आणि 4ला 1 पर्यंत. सेम कंडिशन बघितलं. पुढे बघा, थोडंसं समजून घेऊ की बघा, आपल्याला दिलेलं असेल 5 पैकी 3 म्हटलं असेल, त्याचबरोबर बघितलं तर 8 पैकी किती म्हटलं असेल, 2. तर मग किती बघा, 5 पैकी 3 आहे, तर म्हणजे किती करू, 5, 4 आणि 3. त्याचबरोबर या 3ला 1 पर्यंत 3, 2 आणि 1. त्याचबरोबर बघितलं तर 8 पैकी 2 आहे, 8, 7 आणि या 2ला 1 पर्यंत 2 आणि 1. जे पण आन्सर मिळेल ते आपलं फायनल असणार. या 2 गोष्टी तुम्हाला समजल्या तर तुम्ही इझिली कमी वेळामध्ये हे प्रश्न तुम्ही सॉल्व करू शकता. नाही तर तुम्हाला हे प्रश्न सोडवण्यासाठी भरपूरचा वेळ लागू शकतो. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर नवीन असाल, त्याचबरोबर बघितलं तर तुम्हाला पूर्ण कॉन्सेप्ट तुमची क्लिअर होत असेल तर आपल्या चॅनललासुद्धा तुम्ही सबस्क्राईब करत चला. त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंतसुद्धा शेअर करत चला. ओके, थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.